विदर्भा लाईव्ह न्यूज। बुद्धगया येथील महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त करण्यात यावे। बिहार येथील बुद्धगया नगरीत देशातीलच नव्हे तर जगातील संपूर्ण बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले बुद्धाचे महाविहार आहे। हे महाविहार बिहार राज्य कायदा 1949 नुसार त्यांनी नेमून दिलेल्या समितीद्वारे चालविल्या जाते। याची देखभाल सुद्धा कायद्याने प्रस्थापित हीच समिती करीत असते, परंतु या कायद्यान्वये या समितीमध्ये 4 सदस्य हे बौद्ध धर्माचे राहतील तर 4 सदस्य हे हिंदू धर्माचे राहतील, अशी गैरकायदेशीर व गैरसंवैधानिक अट आहे। या समितीचा अध्यक्ष बुद्धगया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा राहील, मग तो हिंदू धर्माचाच असला पाहिजे ही सुद्धा गैरसंवैधानिक अट आहे, म्हणून हा कायदा रद्द करण्यात यावा। यासाठी अखिल भारतीय भिक्षू संघाचे वतीने बुद्धगया महाविहार परिसरात मागील 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। या उपोषणाला संपूर्ण जगभरातून समर्थन मिळत आहे। 5 मार्च 2025 ते आजपासून जन आंदोलन सुरुवात झालेले आहे। ते 15 मार्चपर्यंत चालणार आहे। तरी प्रत्येक विहारातून असे उपासक उपासिका महिला मंडळ या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्या प्रत्येक धार्मिक स्थळी धार्मिक लोकांचंच तिथे प्रशासन आणि व्यवस्थापन असायला पाहिजे। पण एकमेव भारतामध्ये एक उदाहरण आहे की महाबोधी विहारावरती 5 लोकांच्या सहकार्याने महाबोधी विहाराचं प्रशासन आणि व्यवस्थापन चालत आहे। आज गेल्या 15 दिवसापासून पटना येथे अखिल भारतीय भिक्खू संघातर्फे धरणे आंदोलन सुरू आहे। त्याच्या समर्थनार्थ आम्ही यवतमाळमध्ये वेगवेगळ्या संघटना, विहार, क्रीडा मंडळे यांच्यातर्फे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम शृंखलाबद्ध पद्धतीने शांतप्रिय पद्धतीने आम्ही तयार केलेला आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निःशुल्क अभ्यासिका यातर्फे आज आम्ही या ठिकाणी या समर्थनाचा एक भाग म्हणून यवतमाळ येथील संपूर्ण बौद्ध जनांच्या वतीने निवेदने देण्याचा कार्यक्रम आजपासून पुढील 10 दिवसांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला आहे। यामध्ये आज पहिल्या दिवशी प्रामुख्याने भंते सारीपुत, युवराज मेश्राम, प्राध्यापक डॉक्टर सुभाष डोंगरे, राष्ट्रीय संवैधानिक हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश मेश्राम, रितेश मुन, अभिषेक गायकवाड, विजय धुळे, वंदना उरकुडे, विष्णू भितकर, धर्मराज गणवीर, कैलास बोरकर, प्रमोदिनी रामटेके, शिला मेश्राम, सुकेशनी खोबरागडे, बडवाईक, रामटेके इत्यादींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले।